आज आपण गणित भाग 2 मधील प्रकरण नंबर 3 वर्तुळ या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणाविषयी आपण माहिती घेणार आहोत। हे प्रकरण आपल्याला सर्व प्रकरणापेक्षा जास्त गुणांचं परीक्षेमध्ये आपल्याला विचारणार आहे। एकूण 12 गुणांसाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारणार हे प्रकरण आहे। त्यामुळे आपण या प्रकरणाचा सखोलपणे अभ्यास करूया, प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून। बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांची तक्रार येते की या प्रकरणामधील काही उदाहरणं आम्हाला जमत नाहीयेत। बऱ्याच वेळेस असं होतं की काही आम्हाला उदाहरणं चांगल्या पद्धतीने जमतात, चांगल्या पद्धतीने आम्हाला करता येतात। त्याचा प्रकार असा आहे की आपल्याला जर बेसिक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असतील वर्तुळ्या प्रकरणामधील तर तुम्हाला सर्वच्या सर्व उदाहरणं सोडवता येतील, आणि जर तुमचे काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्हाला या प्रकरणामधील उदाहरणं सोडवण्यासाठी अडचण येऊ शकते। त्यासाठी आपण प्रथमतः या प्रकरणामध्ये सराव संच 3.1 मधीलची जी उदाहरणं, 3.2 मधीलची जी उदाहरणं आहेत त्यांच्यासाठी कोणतं बेसिक नॉलेज आवश्यक आहे ते आपण पाहणार आहोत, आणि त्यानंतर सराव संच 3.1 घेणार आहोत। आता आपल्याला तुम्हाला वर्तुळ याविषयी काहीही माहिती नाही हे लक्षात ठेवून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मी कन्सेप्ट डबल सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कसलीही सराव संच 3.1 मधील उदाहरण सोडवताना अडचण येऊ नये। नाही, तुम्ही एक वही पेन घ्या आणि त्यावरती सर्वच्या सर्व बेसिक कन्सेप्ट शिकवत असताना त्याचे पॉइंट नोट करा। निश्चित तुम्हाला उदाहरणं सोडवताना कठीण जाणार नाही। आपण वर्तुळ याविषयी माहिती घेऊया। वर्तुळ म्हटल्यानंतर एक स्थिर बिंदू असतो आणि त्यापासून एक मर्यादित केलेल्या अंतरावरती बिंदूंचा संच असतो, त्याला आपण वर्तुळ म्हणतो। म्हणजे एक जो स्थिर बिंदू असतो त्याला आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतो। म्हणजे या ठिकाणी P हा आपल्या वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे। प्रत्येक वर्तुळाला हा केंद्रबिंदू असतो। आणखी कोणकोणत्या बाबी असतात तर वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंतचं हे सगळीकडचं जे अंतर आहे पूर्ण ते, उदाहरणार्थ आपण या ठिकाणी अंतर घेतलं, मग P पासून A पर्यंतचं अंतर, P पासून या खालच्या बाजूला काढलं, कोणत्याही तुम्ही बाजूला अंतर काढा हे अंतर समान असतं, याला आपण त्रिज्या असे म्हणतो। त्रिज्या असे म्हणतो। म्हणजेच वर्तुळापासून वर्तुळापर्यंतचे, वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंतच्या अंतराला आपण त्रिज्या असे म्हणतो। आता आपण त्रिज्या अनंत काढू शकतो। त्यानंतर मी वर्तुळावरती एक बिंदू घेतला, या ठिकाणी मी R नावाचा बिंदू घेतला आणि या ठिकाणी मी S नावाचा वर्तुळावरती 2 बिंदू घेतले। हे 2 बिंदू जर मी जोडले तर ही जो रेषाखंड तयार होतो म्हणजे RS, याला आपण जीवा असे म्हणतो। वर्तुळावरील 2 भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात। मग या वर्तुळामध्ये जीवा किती काढू शकतो तर आपण अनंत काढू शकतो। या ठिकाणी काढू शकतो, या ठिकाणी काढू शकतो, आडव्या उभ्या कितीही आपण काढू शकतो। म्हणजेच वर्तुळामध्ये त्रिज्या आपण अनंत काढू शकतो, वर्तुळामध्ये जीवा आपण अनंत काढू शकतो। त्यानंतर सरळ या त्रिज्येच्या सरळ मी आणखी दुसरी त्रिज्या काढली, म्हणजे PA एक त्रिज्या झाली आणि PB दुसरी त्रिज्या झाली, तर ही AB सुद्धा एक मोठी जीवा आहे। वर्तुळामधील सर्वात मोठी जीवा ही AB आहे। या AB ला आपण व्यास असे म्हणतो। आपण AB ही वर्तुळातील सर्वात मोठी जीवा आहे आणि त्याला आपण व्यास म्हणतो। व्यास किती काढू शकतो तर अनंत काढू शकतो, आडव्या काढू शकतो, उभा व्यास काढू शकतो, कसाही काढू शकतो। जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते त्याला आपण व्यास असे म्हणतो। मी एक रेष काढली, ती रेष काढत असताना एक मी काळजी घेतली की वर्तुळाला फक्त एकाच बिंदूत छेदत आहे। अशा प्रकारे मी L ही रेषा काढली आणि L रेषा ही वर्तुळाला D या बिंदूमध्ये
छेदत आहे, एकाच बिंदूत छेदत आहे। एखादी रेषा वर्तुळाला बाह्य भागामधून एक आणि एकाच बिंदूत छेदत असेल तर त्याला आपण स्पर्शिका असे म्हणतो। पहा, केंद्रबिंदू झालं, त्रिज्या झाली, जीवा झाले, व्यास झाले, स्पर्शिका। आता स्पर्शिका तुम्ही खालूनच काढू शकता का? असं नाही, तुम्ही कोणत्याही बाजूला कशीही काढा, फक्त अट एक आहे की ती वर्तुळाला बाह्य भागामधून एकाच बिंदूमधून स्पर्श केला पाहिजे, त्याला आपण स्पर्शिका असे म्हणतो। जर एका बिंदूत छेदत असेल तर त्याला स्पर्शिका म्हणायचं, पण एखादी रेषा जर वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल, उदाहरणार्थ n ही रेषा काढली मी आणि ती वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमधून छेदून जात आहे, मग n या रेषेला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं छेदिका किंवा वृत्त छेदिका असे म्हणायचं। याला आपण वृत्त छेदिका असे म्हणतो। मग छेदिका किती काढू शकतो? तर अनंत काढू शकतो। परत एकदा सांगतो, वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंतच्या अंतराला त्रिज्या म्हणायचं, वर्तुळावरील दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणायचं, जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते त्याला व्यास म्हणायचं, वर्तुळाला कोणत्याही बाह्य भागामधून एका बिंदूमधून स्पर्श करून जाणाऱ्या रेषेला स्पर्शिका म्हणायचं, दोन भिन्न बिंदूमधून छेदून जाणाऱ्या रेषेला छेदिका असे म्हणतो। यानंतर आपण या ठिकाणी दोन वर्तुळे काढलेली आहेत। ह्या दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या या समान आहेत। PA1 वर्तुळाची त्रिज्या आहे, OB1 वर्तुळाची त्रिज्या आहे। जेवढी त्रिज्या PA ची आहे, जेवढी सेंटीमीटर मीटर असेल तेवढीच त्रिज्या OB ची आहे। जेव्हा दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात तेव्हा त्यांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात, त्यांची त्रिज्या समान असणं आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी दोन वर्तुळ काढलेले आहेत, या केंद्राला नाव आपण P देऊया, याला आपण O नाव देऊ। हे दोन्ही वर्तुळ एकमेकांना दोन बिंदूमध्ये छेदत आहेत, म्हणून यांना आपण छेदणारी वर्तुळे असे म्हणतो। यांना आपण छेदणारी वर्तुळे असे म्हणायचं। हे दोन छेदणारे बिंदू जर मी जोडले तर ही एक त्रिज्या तयार झाली। P या केंद्राची सुद्धा AB त्रिज्या आहे आणि O या केंद्रात असणाऱ्या वर्तुळाची सुद्धा AB ही त्रिज्या आहे। ही दोन्ही वर्तुळांना सामायिक त्रिज्या आहे। जर मी या वर्तुळ केंद्रामधून दुसऱ्या वर्तुळ केंद्रापर्यंत मी दोन्ही वर्तुळ केंद्र जोडली तर ही जी जीवा आहे आणि वर्तुळ केंद्र आहेत हे परस्परांना लंब असतात। हे उदाहरण सोडवताना आपल्याला आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी दोन वर्तुळ आहेत, एकमेकांना ते बाह्य बिंदूमधून स्पर्श करतात, म्हणजे एका बिंदूमध्ये छेदतात। M नावाचे एक केंद्र असलेलं वर्तुळ आहे, केंद्र N नावाचे एक केंद्र असलेलं वर्तुळ आहे। हे एकमेकांना P या बिंदूमध्ये स्पर्श करतात, त्यांना बाह्यस्पर्शी वर्तुळे असे म्हणतात। मग या बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर किती असतं? जर मी दोन्ही वर्तुळांची केंद्र जोडली तर ह्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर किती असतं? म्हणजेच M आणि N या दोन बिंदूमधील अंतर M आणि P आणि N यांची बेरीज करावी लागते, म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते। हा आपला प्रमेय येथे येतो। त्यानंतर या ठिकाणी सुद्धा दोन वर्तुळ आहेत, पण ती एकमेकांना आतून स्पर्श करत आहेत। N या बिंदूमध्ये स्पर्श करत आहेत। O केंद्र असलेल्या वर्तुळाला P केंद्र असलेले वर्तुळ हे आतून स्पर्श करत आहेत, म्हणून यांना अंतरस्पर्शी वर्तुळे असे म्हणतात। हे बाहेरून स्पर्श करतात म्हणून बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणायचं, हे आतून स्पर्श करतात म्हणून अंतरस्पर्शी वर्तुळे असे म्हणायचं। आणि या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर किती असतं? जर आपल्याला OP म्हणजेच O पासून P पर्यंतचं अंतर काढायचं असेल तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ON आहे
आणि लहान वर्तुळाची त्रिज्या pn आहे. p पासून n पर्यंतची त्रिज्या ही छोट्या वर्तुळाची आहे आणि o पासून n पर्यंतची मोठ्या वर्तुळाची आहे. यावरून आपला प्रमेय असा सिद्ध होतो की दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या वजाबाकी एवढे असते. हा आपला या ठिकाणी दुसरा प्रमेय आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एका प्रमेयाचा अभ्यास करायचा आहे. मी एक जीवा काढली. या ठिकाणी मी नाव लिहिलं P आणि या ठिकाणी Q लिहिलं आणि PQ हे दोन बिंदू मी जोडून घेतले. तर ही एक n केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा झाली. तर प्रमेय सांगत आहे, नीट लक्ष द्या. मी ही जीवा वर्तुळ केंद्र n मधून मी लंब टाकला म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन होईल. S या नाव मी या ठिकाणी दिलं. n असलेल्या केंद्रामधून n केंद्र असलेल्या वर्तुळाच्या केंद्रातून PQ जीवेवरती लंब टाकलं तर या लंब टाकल्यामध्ये हे दोन्ही समान अंतर होतात म्हणजे जीवा दुभागली जाते. विभागणं वेगळं आणि दुभागणं वेगळं. तर केंद्रातून लंब टाकल्यामुळे जीवा दुभागली जाते. हा आपण 8वीला 9वीला प्रमेय पाहिलेला आहे. आणि याचा व्यत्यास असा आहे, दोन जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू. बघा, जीवेचा मध्यबिंदू म्हणजे दोन्ही हे अंतर समान झाले आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू ही यांना जर आपण जोडलं तर तो जीवेस लंब असतो. हा त्याचा व्यत्यय झाला. वर्तुळ केंद्रातून लंब टाकला तर जीवा दुभागली जाते आणि जर जीवेचा मध्यबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू जोडला तर ती जीवेस लंब असतो. हा प्रमेय झाला. याच्यानंतर मी याच प्रमेयावरून दुसरा प्रमेय मी सांगतो. या ठिकाणी m आणि या ठिकाणी r नावाची मी दुसरी जीवा घेतली. नीट लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी जेवढी लांबी PQ ची आहे तेवढीच लांबी MR या जीवेची आहे. म्हणजे दोन समान लांबीच्या जीवा आहेत. जर या दोन समान लांबीच्या जीवा असतील तर त्यांचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर हे समान असतं. पहा, या दोन्ही जीवांची लांबी समान असेल तर वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर n पासून t पर्यंतचं आणि n पासून s पर्यंतचं अंतर समान असतं. आणि हे अंतर जीवांची लांबी समान असेल तर अंतर समान असतं आणि अंतर समान असेल तर जीवांची लांबी समान असते. हे दोन प्रमेय आहेत. याच्या आधी मी इथं दोन प्रमेय पाहिले आणि हे दोन प्रमेय, हे 4 प्रमेय झाले. त्यानंतर बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. हा त्याच्यानंतरचा प्रमेय झाला. आणि आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या वजाबाकी एवढे, त्रिज्येच्या वजाबाकी एवढे असते. हा नंतरचा प्रमेय झाला. हे लक्षात राहू द्या. त्यानंतर आपल्याला मी आणखीन एक प्रमेय पाहणार आहे. आपण प्रमेय घेऊया. एक वर्तुळ काढलं, त्या वर्तुळाला मी केंद्र घेतलं P नावाचं आणि केंद्र तेच ठेवून मी दुसरं एक वर्तुळ काढलं. हे दोन्ही वर्तुळांचा केंद्र एकच आहे. मी आणखी एखादं जर वर्तुळ काढलं मात्र केंद्र तेच ठेवलं. आपण केंद्र एकच ठेवलेले आहे म्हणजे केंद्र एक आहे पण अनेक वर्तुळे आहेत. यांना आपण एक केंद्री वर्तुळे असे आपण म्हणतो. या ठिकाणी मी दोन वेगवेगळे बिंदू काढलेले आहेत. या दोन वेगवेगळ्या बिंदू मधून मी 3 वर्तुळ काढलेले आहेत. आणखीन आपण वर्तुळ अशाच पद्धतीने काढू शकतो. याचा अर्थ असा झाला की दोन बिंदू मधून, दोन नैकरेषीय बिंदू मधून आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो. आता नैकरेषीय म्हणजे काय? या ठिकाणी मी एक बिंदू घेतला, या ठिकाणी घेतला म्हणजे P आणि Q हे एक रेषीय बिंदू झाले.
हे दोन बिंदू कधीही एक रेषीय असतात पण भिन्न बिंदू आहेत, म्हणजे दोन भिन्न बिंदूमधून आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो। हा एक प्रमेय झाला। त्यानंतरचा प्रमेय असा आहे की मी या ठिकाणी तीन वेगवेगळे बिंदू काढलेले आहेत, म्हणजे जसं P आणि Q एका रेषेत आहेत तसं तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये नाहीयेत, म्हणून यांना नैकरेषीय बिंदू म्हणायचं। म्हणजे या ठिकाणी एक बिंदू काढला, हा दुसरा काढला आणि तिसरा मात्र या रेषेच्या बाजूला काढला, ते तिन्ही बिंदू नैकरेषीय बिंदू झाले। ते तिन्ही बिंदू नैकरेषीय आहेत, यांच्यामधून फक्त एकच वर्तुळ जाते। आपण जर दुसरं वर्तुळ काढायचं म्हणत असाल तर ते शक्य होणार नाही, त्यामुळे प्रमेय तीन नैकरेषीय बिंदूमधून एक आणि एकच वर्तुळ जाते। इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रमेय सिद्ध करण्यासाठी अडचण येते ती फक्त यामुळे की त्यांना समरूपतेच्या आणि एकरूपतेच्या कसोट्यांची व्यवस्थितरित्या माहिती नसते। त्यांनी तयार केलेल्या कसोट्या नसतात। त्यांचे जोपर्यंत सखोल एकरूपतेच्या आणि समरूपतेच्या कसोट्याची तयारी होणार नाही तोपर्यंत त्यांना प्रमेय सिद्ध करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यासाठी आपण आज एकरूपतेच्या कसोट्या घेणार आहोत। नुसते प्रमेय सोडवण्यासाठी यांचा उपयोग होत नाही, तर गणित भाग 2 मध्ये या कसोट्यांचे वेगवेगळे उदाहरण सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला त्यांचा उपयोग होणार आहे। त्यामुळे तुम्ही ही कसोट्या व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी वही आणि पेन घ्या। मी जे मुद्दे सांगत आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि ते मुद्दे लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रमेय सिद्ध करण्यासाठी आणि उदाहरणे सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल। तर चला आज आपण एकरूपतेच्या कसोट्या पाहूया। एकरूपतेच्या कसोट्यांमध्ये पहिली कसोटी आहे बाकोबा कसोटी। बाकोबा म्हणजे बाजू कोन बाजू। त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोन असतात। 3 बाजू आणि 3 कोनांपैकी आपले हे 3 घटक पहिल्या त्रिकोणातील संगतीनुसार दुसऱ्या त्रिकोणातील घटकांशी समान लांबीचे समान मापाचे असतील तर हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात। एकरूप असणं म्हणजे एकमेकांशी तंतोतंत जुळणे। आपण संगती घेणार आहे मी। कोणती संगती? ABC संगतीनुसार PQR, म्हणजे A हा कोन P या कोनाशी संगतीनुसार आहे, B हा कोन Q या कोनाशी आहे, C हा कोन R या कोनाशी आहे। मग बाजू कोन बाजू ही संगती आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कसोट्यांमध्ये। मग बाकोबा कसोटीमध्ये पहिल्या त्रिकोणातली एक बाजू, उदाहरणार्थ बाजू AB ची जेवढी लांबी आहे, जेवढं माप आहे तेवढंच लांबी आपल्याला बाजू PQ ची आहे, म्हणजे हे दोन बाजू समान लांबीच्या झाल्या। त्यानंतर मी दुसरी बाजू घेतली, कसोटीमध्ये दोन बाजू घ्यायच्यात म्हणून मी दुसरी बाजू घेतली, बाजू BC। बाजू BC ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी QR ची असेल, म्हणजेच AB ची लांबी PQ बरोबर आहे, BC ची लांबी QR बरोबर आहे। आणि या दोन बाजूंच्या आतील एक कोन कोणता कोन होईल तर B कोन होईल। B कोनाचं जेवढं माप आहे तेवढंच माप कोन Q चं असेल, तर आपण म्हणू शकतो त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR। तर कोणती कसोटी? तर दोन बाजू आणि त्यांच्यामधील एक कोन संगतीनुसार आपण एकरूप दाखवलेला आहे, म्हणून या ठिकाणी लिहावं लागेल बाकोबा कसोटीनुसार। ही पहिली कसोटी झाली। आपली दुसरी कसोटी आहे कोबाको। मग कोबाको कसोटी म्हणजे कोन बाजू कोन, दोन कोन आणि त्यांची एक बाजू। पहिल्या त्रिकोणातील दोन कोन आणि संगतीनुसार दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोन आणि त्यांच्यामधील एका बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप झाले। ही झाली त्याची व्याख्या। आपण सिद्धता सिद्ध घेऊया। कोन, उदाहरणार्थ मी N हा कोन घेतला, इथं आधी संगती लिहावी लागेल आपल्याला। MNP संगतीनुसार XYZ। कोन
यांचं जेवढं माप आहे तेवढंच माप कोन वायचं घेतलं, म्हणजे या दोन्ही कोनांची माप समान आहेत। याचं 50 अंश असेल तर याचं 50, याचं 60 असेल तर याचं 60, याचं 90 असेल तर याचं 90च असायला पाहिजे, म्हणजे दोन कोन एकरूप झाले। त्यानंतर दुसरा कोन घेतला, कारण दोन कोन घ्यायची। मी उदाहरणार्थ पी हा कोन घेतला तर कोणता कोन घ्यावा लागेल? कोन झेड घ्यावा लागेल, म्हणजे कोन एन कोन पी एकरूप कोन झेड। आता दोन कोन घेतलेले आहेत तर त्यांच्या मधलचीच बाजू घ्यावी लागेल। मग कोणती बाजू येईल त्यांच्या मधली? एन पी ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी वाय झेड ची असेल, वाय झेड। म्हणजे दोन कोन आणि एक बाजू संगतीनुसार दुसऱ्या त्रिकोणातल्या दोन कोन आणि एका बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एम एन पी एकरूप त्रिकोण एक्स वाय झेड। तर कोणती कसोटी? तर कोबाको कसोटी। कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप असतात। आता आपण तिसरी कसोटी घेऊया। तिसऱ्या कसोटीचं नाव आहे बा बा बा, म्हणजे पहिल्या त्रिकोणातल्या तीन बाजू संगतीनुसार दुसऱ्या त्रिकोणातल्या तीन बाजूंशी समान लांबीच्या असतील किंवा समान मापाच्या बाजू असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात। म्हणजेच एम एन ही बाजू मी घेतली। आता आपण प्रथम संगती घेऊया। एम एन पी संगतीनुसार क्यू आर एस संगतीनुसार ही असेल तर एम एन ची या बाजू एम एन ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी क्यू आर ची असायला पाहिजे, म्हणजे बाजू क्यू आर। त्यानंतर बाजू एन पी ची जेवढी लांबी आहे तेवढी लांबी आर एस ची असणार, म्हणजे असायला पाहिजे, तरच हे समान लांबीचे होतील। त्यानंतर तिसरी बाजू एम पी ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी कशाची असेल? तर तुम्हाला लक्षात आला असेल क्यू एस ची। पहिल्या त्रिकोणातल्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणातल्या तिन्ही बाजूंशी समान लांबीच्या असतील तर आपण या ठिकाणी लिहू शकतो त्रिकोण एम एन पी एकरूप त्रिकोण क्यू आर एस। याला कारण लिहू शकतो आपण बा 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 कसोटीनुसार। आपली तिसरी कसोटी या ठिकाणी संपली। आता चौथी कसोटी कोबाको कसोटी, म्हणजेच कोन बाजू कोन कसोटी। आपण प्रथम संगती लिहूया। एक्स वाय झेड संगतीनुसार पी क्यू आर ही संगती झाली। आता आपण याची व्याख्या घेऊया। पहिल्या त्रिकोणातले दोन कोन आणि एक बाजू संगतीनुसार दुसऱ्या त्रिकोणातले दोन कोन आणि एक बाजू याच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात। ही झाली त्याची व्याख्या। आपण सिद्ध करूया। उदाहरणार्थ एक्स कोन घेतला तर आपल्याला पी कोन घ्यावा लागेल, म्हणजे कोन एक्स चं जेवढं माप आहे तेवढंच माप कोन पी चं आहे। त्यानंतर कोन वाय घेतला तर आपल्याला कोन क्यू घ्यावा लागेल। कोन वाय एकरूप कोन क्यू, आणि त्यानंतर बाजू म्हणजे वाय झेड बाजू ही क्यू आर या बाजूच्या लांबी एवढी आहे, म्हणजेच बाजू वाय आर एकरूप बाजू क्यू आर वाय झेड एकरूप बाजू क्यू आर। मग आपण या ठिकाणी लिहू शकतो एक्स त्रिकोण एक्स वाय झेड एकरूप त्रिकोण पी क्यू आर। तर याला कोणती कसोटी लिहावी लागेल? तर को बा कसोटी, कारण दोन कोन एक बाजू। नंबर शेवटची कसोटी आहे कर्णभुजा कसोटी। कर्णभुजा कसोटी हे फक्त काटकोन त्रिकोणाला लागू होते, म्हणून या ठिकाणी मी दोन काटकोन त्रिकोण काढले। कर्ण कोणता असतो? तर काटकोनासमोरील बाजू हा कर्ण असतो। मग या बी कोणासमोरील बाजू एसी म्हणून कर्ण झाला। क्यू कोण काटकोन आहे म्हणून त्याच्या समोरील बाजू हा कर्ण झाला।
पहिल्या त्रिकोणातील कर्ण आणि दोन्ही बाजूंपैकी एक बाजू म्हणजे ABC संगतीनुसार PQR। आता आपण व्याख्या घेऊ। पहिल्या त्रिकोणातील कर्ण आणि एक भुजा संगतीनुसार दुसऱ्या त्रिकोणातील कर्ण आणि एक भुजा यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात। आपण सिद्ध करू। पहिल्या त्रिकोणातील कर्ण AC एकरूप, दुसऱ्या त्रिकोणातील कर्ण PR आणि एक बाजू, कोणतीही बाजू घ्या, म्हणजे बाजू BC एकरूप बाजू QR, म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR। याला कारण लिहू शकतो कर्ण भुजा कसोटी, म्हणून हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात। मी जेवढे कन्सेप्ट सांगितलेले आहेत, प्रमेय सांगितलेले आहेत, हे जर तुम्हाला नीट समजलेले असतील तर सराव संच 3.1 मधील तुम्हाला उदाहरणं जमतील। आणि जर कोणते कन्सेप्ट समजले नसतील तर परत हा व्हिडिओ पहिल्यापासून बघा, जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्हाला पूर्णच्या पूर्ण उदाहरणं सोडवता येतील। हे प्रकरण 12 गुणांचं सर्वात जास्त गुणांचं आहे, त्यामुळे या प्रकरणावरती विशेष लक्ष देणं आवश्यक आहे। आपण सराव संच 3.1 मधील उदाहरणे पाहूया। सराव संच 3.1 प्रश्न पहिला। आकृतीमध्ये केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे। रेख AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते। या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। नंबर 1, कोन CAB चे माप किती अंश आहे आणि का? नंबर 2, बिंदू C हा रेख AB पासून किती अंतरावर आहे आणि का? नंबर 3, जर डिस्टन्स AB बरोबर 6 सेमी तर डिस्टन्स BC काढा। आणि नंबर 4, कोन ABC चे माप किती अंश आहे आणि का? सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला आहे। आपल्या समोर जर आकृती असेल तर आपल्याला काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे याबद्दल स्पष्टता येते। आपण आकृतीचं निरीक्षण करू। वर्तुळाचा केंद्र C आहे, वर्तुळाला स्पर्शिका AB ही A बिंदू मध्ये स्पर्श करत आहे। C पासून A पर्यंतचं अंतर हे 6 सेमी आहे, म्हणजेच त्रिज्या 6 सेमी दिलेली आहे। त्यानंतर A पासून B पर्यंतचं अंतर हे 6 सेमी दिलेलं आहे। तर आपल्याला प्रश्न पहिला विचारलेला आहे, कोन CAB चे माप किती, म्हणजे CAB चे माप किती? नंबर 2, बिंदू C पासून AB चे अंतर किती? हे वर्तुळाचा केंद्र आहे, त्या वर्तुळाच्या केंद्रापासून या रेषेचं अंतर किती हा दुसरा प्रश्न आहे। त्यानंतर डिस्टन्स AB चं अंतर, AB चं हे अंतर 6 सेमी दिलेलं आहे। आपल्याला BC चं अंतर काढायचं आहे, म्हणजे या दोन बिंदू मधील अंतर काढायचं आहे, आपण ते काढणार आहोत। त्यानंतर नंबर 4, कोन ABC बरोबर किती? कोन ABC म्हणजे या B कोनाचं माप किती आहे ते आपल्याला काढायचे आहे। आपण या दिलेल्या माहितीवरून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काढूया। प्रश्न पहिला आहे, कोन CAB चे माप। तर कोन CAB म्हणजे A कोनाचं माप हे 90 अंश असणार आहे, कारण ही त्रिज्या आहे, ही स्पर्शिका आहे। आपण प्रमेय शिकताना पाहिलं की त्रिज्या आणि स्पर्शिका असेल तर ते परस्परांना लंब असतात, म्हणून मी या ठिकाणी लिहिलेलं आहे कोन CAB बरोबर 90 अंश आणि त्याला कारण लिहिलेलं आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून। त्यानंतर नंबर 2 चा आपला प्रश्न आहे, बिंदू C पासून AB चे अंतर किती किंवा अंतर काढा। बिंदू C पासून AB चं अंतर हे त्रिज्या एवढं असणार आहे, कारण C बिंदू पासून A बिंदू पर्यंतचे हे अंतर त्रिज्या आहे आणि ते 6 सेंटीमीटर आहे।
ते आपण लिहिले. बिंदू सी पासून AB चे अंतर 6 सेंटीमीटर आहे, कारण त्रिज्या CA ही स्पर्शिका AB ला लंब आहे, म्हणजे ही त्रिज्या आहे, म्हणून 6 सेंटीमीटर आहे. नंबर 3, डिस्टन्स AB चं अंतर हे 6 दिलेलं आहे, तर आपल्याला BC चं अंतर काढायचं आहे. AC चं अंतर 6 आणि AB चं अंतर 6, तर AC चं अंतर काढायचं आहे. मी या ठिकाणी लिहिलेलं आहे त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर 90 अंश, म्हणजे हा काटकोन त्रिकोण तयार झाला. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग यांची माप लिहू. BC ची लांबी काढायची आहे, म्हणून BC चा वर्ग जशाला तसं. AB ची लांबी आपल्याला 6 दिली आहे, म्हणून 6 चा वर्ग अधिक AC चं अंतर सुद्धा त्रिज्या म्हणजे 6 आहे, म्हणून 6 चा वर्ग बरोबर 6 चा वर्ग 36 अधिक 6 चा वर्ग 36. BC चा वर्ग बरोबर 36 अधिक 36. BC चा वर्ग बरोबर 72. आपल्याला BC चा लांबी काढायची, BC च्या वर्गाची नाही, म्हणून या ठिकाणी लिहिलं BC बरोबर 72 चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून त्याला वर्गमूळामध्ये. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो BC बरोबर आपण 72 चे अवयव पाडले 36 गुणिले 2. 36 अधिक 36 म्हणजे 36 गुणिले 2, म्हणून या ठिकाणी लिहू शकतो BC बरोबर 36 चं वर्गमूळ काढलं 6 आणि एक कर्णिस्त 2 सेमी. म्हणून आपण कर्ण BC ची लांबी बरोबर 6 वर्गमुळात 2 हे असणार आहे. त्यानंतर नंबर 4, कोण ABC चे अंतर किती? ABC चे अंतर किती? आपल्याला कोण ABC चे माप किती? या B कोणाचं माप काढायचं आहे. आपल्याला या कोणाचं माप काढायचं असेल तर या त्रिकोणाचा विचार करावा लागेल. म्हणून त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर 90 अंश, त्यानंतर AC बरोबर 6 सेमी, AB बरोबर 6 सेमी. म्हणजे या त्रिकोणामध्ये दोन बाजूंची लांबी समान आहे, म्हणजेच AC बरोबर AB आहे. मग दोन बाजूंची लांबी समान असेल तर हा त्रिकोण ABC समद्विभुज त्रिकोण आहे. कोणता आहे? त्रिकोण ABC समद्विभुज त्रिकोण आहे. मग हा समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजेच या दोन्ही कोणांचं माप समान आहे, म्हणजेच कोण B बरोबर 45 अंश असेल. कारण कोण A बरोबर 90 आहे आणि कोण C आणि कोण B या दोन्हींचं माप समान आहे. याचं माप 90 आहे, या दोघांची बेरीज 90 आहे, म्हणजेच हे दोघांची बेरीज 90 म्हणजेच आणि सारखी आहेत, समद्विभुज आहे, म्हणून याचं माप 45 आणि याचं माप 45. अशा रीतीने आपण 4ला 4 प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. आता आपण त्यानंतर प्रश्न दुसरा पाहूया. सराव संच 3.1 प्रश्न दुसरा. आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील R बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू M आणि N यामध्ये स्पर्श करतात. जर OR बरोबर 10 सेमी, वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर नंबर 1, प्रत्येक स्पर्शिकाखंडाची लांबी किती? नंबर 2, कोण MRO चे माप किती? नंबर 3, कोण MRN चे माप किती? आकृतीमध्ये O केंद्र आहे, वर्तुळाच्या बाहेर R बिंदू आहे. R बिंदू मधून रेख RM व रेख RN या दोन स्पर्शिका आहेत. वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि O पासून R पर्यंतचं अंतर 10 दिलेलं आहे. एवढी माहिती दिलेली असताना आपल्याला प्रश्न पहिला असा विचारलेला आहे, प्रत्येक स्पर्शिका खंडांची लांबी, म्हणजे R बिंदू मधून
काढलेल्या स्पर्शिकांची लांबी काढायची आहे, म्हणजे RM आणि RN ची लांबी काढायची आहे। त्यानंतर कोन MRO, कोन MRO म्हणजे आर्या कोनाचं माप काढायचं आहे। आणि नंबर 3 ला कोन MRN म्हणजे या सुद्धा कोनाचं माप काढायचं आहे। तर आपण एका प्रश्नाची उत्तर काढूया। पहिल्यांदा आपण स्पर्शिका खंडांची लांबी काढू। MR ची लांबी काढूया। आता MR ची लांबी काढायची असेल तर या त्रिकोणाचा विचार करावा लागेल। कोणत्या त्रिकोणाचा? त्रिकोण MRO। या त्रिकोणामध्ये कोण M चं माप हे 90 अंश आहे, कारण ही त्रिज्या आहे, ही स्पर्शिका आहे, म्हणून 90 अंश आहे। म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयावरून आपल्याला या ठिकाणी MR ची लांबी काढता येते। या ठिकाणी लिहिले MRO मध्ये कोन M बरोबर 90 अंश, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। OR ची लांबी 10 चा वर्ग बरोबर OM ची लांबी 5 चा वर्ग अधिक MR ची लांबी आपल्याला काढायची आहे। 10 चा वर्ग 100 मायनस 5 चा वर्ग 25 धन आहे, त्याचं पक्षांतर केलं ऋण झालं। MR चा वर्ग बरोबर 100 वजा 25, म्हणून MR चा वर्ग बरोबर 75, म्हणून MR बरोबर वर्गमूळामध्ये 75। याचे आपण अवयव जर पाडले MR बरोबर 25 गुणिले 3, म्हणून MR बरोबर 5, 25 वर्गमूळ काढलं 5 आलं आणि पुढचं 3 सेमी। जर सेमी असेल तर सेमी, जर नसेल तर जे एकक असेल ते। यातील दुसरा प्रश्न आहे कोन MRO म्हणजे याच त्रिकोणामध्ये आर्या कोनाचं माप काढायचं आहे। कोणता त्रिकोण आहे? त्रिकोण MRO मध्ये कोन M बरोबर 90 अंश आहे। आपल्याला हा कर्ण आहे, कोणता? OR हा कर्ण आहे आणि OM ही बाजू आहे। यामध्ये हा कर्ण आहे आणि ही बाजू आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर OM ची लांबी ही OR च्या निम्मी आहे। ही OM ची लांबी OR च्या निम्मी आहे। जर असं असेल तर 30 अंश कोनासमोरील बाजू अशा पद्धतीने असते। 30 अंश कोना समोरील 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते, म्हणून कोन R, मग R कोन म्हणजेच कोन MRO बरोबर 30 अंश। MRO बरोबर 30 अंश आहे। आता नंबर 3 ला आपल्याला काढायचा आहे। या ठिकाणी हा कोन 30 अंशाचा झाला, त्याचप्रमाणे खालचा सुद्धा कोन 30 अंशाचा असेल। मग दोघांची जर बेरीज केली तर MRN हा कोन येतो तो 60 अंशाचा असेल। म्हणजेच कोन MRO अधिक कोन NRO बरोबर कोन MRO। इथं लिहावं लागेल 30 अंश अधिक 30 अंश बरोबर कोन MRO। या ठिकाणी लिहावं लागेल समीकरण नंबर 1 वरून, मग खाली लिहावं लागेल म्हणून कोन MRO बरोबर 60 अंश। सराव संच 3.1 प्रश्न 3 रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका खंड आहेत। तर रेख OR हा कोन MRN आणि कोन MON या दोन्ही कोनांचा
दुभाजक आहे हे सिद्ध करा. प्रश्न तिसरा आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आर हा बिंदू आहे. आर बिंदूमधून वर्तुळाला आर एम आणि आर एन या दोन स्पर्शिका आहेत. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की ओ आर हा कोन एम आर एन चा दुभाजक आहे. सिद्ध करण्यासाठी आकृतीमध्ये मी काही बदल करत आहे. मग ते कसे बदल केले आहे, तर मी ओ एम आणि ओ एन या दोन रेषा मी जोडून घेतल्या. आकृतीमध्ये आपण जे काही बदल करतो त्याला आपण रचनेमध्ये लिहावं लागतं. रचनेमध्ये काय केलं आपण, ओ एम व ओ एन, रेख ओ एन व रेख ओ एन जोडले. मी जोडल्यामुळं इथं दोन त्रिकोण तयार झाले. कोणकोणते त्रिकोण आहेत, त्रिकोण एम आर ओ व त्रिकोण एन आर ओ. हे दोन्ही त्रिकोण तयार झाले. या दोन त्रिकोणांमध्ये ही स्पर्शिका आहे आणि ही त्रिज्या आहे. हे एकमेकांना लंब असतात. म्हणजेच कोन एम बरोबर आणि त्याचप्रमाणे कोन एन बरोबर 90 अंश. त्याला कारण लिहावं लागेल मला, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका आणि त्रिज्या प्रमेयावरून हे दोन काटकोन झाले. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये हा कर्ण होईल आणि ही त्रिज्या म्हणजेच एक बाजू होईल. म्हणजे या दोन्ही त्रिकोण आपण विचार केला तर ओ एम एकरूप ओ एन, कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. या दोन्ही त्रिकोणांमध्ये एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि या दोन्ही त्रिकोणांमध्ये ओ आर ही बाजू सामायिक आहे. ओ आर बाजू, ओ आर एकरूप बाजू ओ आर, कारण सामायिक बाजू असल्यामुळे झाली. तर हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतील. कर्णभुजा त्रिकोण एम आर ओ एकरूप त्रिकोण एन आर ओ, याला कारण लिहावं लागेल कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटीनुसार हे एकरूप झाले. आता हे दोन्ही त्रिकोण जर एकरूप असतील तर यांचे संगत कोन सुद्धा एकरूप असतात. मग यांचे संगत कोन कोणते आहे, एम हा कोन एन या कोनाशी या आधीच एकरूप आहे. त्यानंतर हा या ठिकाणचा कोन या ठिकाणी एकरूप असणार आहे आणि या ठिकाणचा कोन या खालच्या कोनाशी एकरूप असणार आहे. म्हणजेच कोन एम आर ओ एकरूप कोन एन आर ओ. त्याला कारण आहे एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. एकरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप झाले. मग हे दोन कोन जर असतील अर्थातच एम आर एन या कोनाचा आर ओ हा दुभाजक आहे. म्हणून कोन एम आर ओ या कोनाचा ओ आर हा दुभाजक आहे. अशा रीतीने आपण सिद्ध केलेले आहे. परत एकदा सांगतो, हे दोन्ही त्रिकोण आपण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप दाखवले. एकरूप दाखवल्यानंतर हे संगत कोन एकरूप झाले. हे दोन संगत कोन एकरूप झाले. अर्थातच हा दुभाजक होणार. म्हणून आपण लिहिलं कोन एम आर ओ या कोनाचा ओ आर हा दुभाजक आहे. सराव संच 3.1 प्रश्न चौथा. त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन्ही स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिका खंडातील अंतर किती आहे हे सकारण लिहा. प्रश्न चौथा.
यामध्ये आपल्याला 4.5 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला दोन समांतर स्पर्शिका काढल्या तर त्यामधील अंतर किती आहे हे काढायचं आहे। उदाहरण म्हणून मी घेतलं ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला रेख AB व रेख CD या एकमेकींना समांतर आहेत, या समांतर आहेत आणि OM आणि ON या त्रिज्या आहेत। तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की या दोन समांतर रेषांमधील अंतर किती। आता या ठिकाणी आपण आकृतीची माहिती सुरुवातीला दिली। ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला AB व CD या स्पर्शिका समांतर आहेत। वर्तुळाची त्रिज्या R बरोबर 4.5 सेंटीमीटर आहे। आता या ठिकाणी OM लंब रेख AB आणि ON लंब रेख CD याला कारण लिहावं लागेल आपल्याला। स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून ही लंब आहेत। अर्थातच कोण आता हे लंब असतील तर कोण M बरोबर कोण N बरोबर 90 अंश, पण M डॅश O डॅश N आहे, म्हणजे M आणि N च्या दरम्यान O हा बिंदू आहे, म्हणजेच हे दोन्ही 90 अंश झाले। म्हणून AB समांतर स्पर्शिका CD, ही AB ला CD ही समांतर आहे आणि ह्या समांतर आहेत कारण ह्या दोन्हींचं माप 90 आहे आणि यांची बेरीज सुद्धा, कशाची बेरीज, कोन M अधिक कोन N बरोबर 180 अंश। 90 अधिक 90 180, म्हणजेच आपण याला आंतरकोनाचा गुणधर्म, आंतरकोनाच्या गुणधर्मावरून ते समांतर आहेत आणि O डॅश N डॅश आहेत। आता OM अधिक ON बरोबर 4.5 अधिक 4.5 बरोबर 9.0 म्हणजेच 9 सेमी आहे। म्हणून त्या समांतर स्पर्शिकांमधील अंतर हे 9 सेमी असेल।